नमस्कार, मी अनुजा केळकर. मी सायकॅट्रिस्ट आहे, डी ॲडिक्शन स्पेशालिस्ट आहे, सायकोथेरपिस्ट आहे आणि केळकर क्लिनिक घोडबंदर रोड ठाणेमध्ये ॲज अ सायकॅट्रिस्ट मी बऱ्याच वर्षापासून प्रॅक्टिस करते. आज आपण बोलणार आहोत हाय फंक्शनिंग एन्झायटीबद्दल. एन्झायटी म्हणजे जनरली लोकांना असं माहिती आहे की घाबरल्यासारखं होणं किंवा भीती वाटणं किंवा धडधड होणं किंवा हातपाय लटपट कापणं किंवा पॅनिक अटॅक्स यालाच एन्झायटी म्हणतात. पण असं नाही आहे. काही लोकांना हे जरी लक्षणं नसले तरीही एन्झायटी वेगळ्या प्रकारे दिसून येते. आता त्यालाच हाय फंक्शनिंग एन्झायटी असं म्हटलं जातं. त्याच्यामध्ये काय होतं की जे व्यक्ती ज्यांना ती एन्झायटी होत असते त्यांना खूप चिडचिड होते. छोट्या छोट्या गोष्टीत त्यांची चिडचिड होते, त्यांचा लगेच डिस्टर्बन्स अपसेट ते लवकर होतात, त्यांना राग लवकर येतो किंवा सगळ्या गोष्टी अशा पर्टिक्युलर फ्रेममध्येच हव्या असतात, त्या पर्टिक्युलर माइंडसेटमध्येच जायला पाहिजे, याच्यामध्ये काही डिस्टर्बन्स आला त्यांना जमत नाही किंवा छोट्या छोट्या गोष्टीत घाई खूप असते, लवकर लवकर गोष्टी झाल्या पाहिजे, पर्टिक्युलर त्याच पद्धतीने झाल्या पाहिजे, त्या झाल्या नाहीत तर त्यांना जमत नाही. आणि याच्यामुळे काय होतं की त्यांचं पूर्ण वेळ या गोष्टींमध्येच ते बिझी असतात. त्याच्यामुळे त्यांची प्रोडक्टिव्हिटी कधी कधी हलते. त्यांना सारखी छोट्या छोट्या गोष्टींची चिंता वाटत असते, म्हणजे या गोष्टी अशाच जायला पाहिजे, खूप डीप थिंकिंग असतं. त्याच्यामुळे मग ते असं होईल का, तसं होईल का, हे नाही झालं तर, ते नाही झालं तर, आणि त्याच्यामुळे अजून चिंता निर्माण होत असते. आता याला एक प्रकारच्या एन्झायटीचाच भाग असं म्हणतात. तर आता या एन्झायटीमधनं निघण्याकरता काय करायला पाहिजे? जनरली एक लाईफस्टाईल चेंज हे खूप महत्त्वाचं आहे. जसं की वेळेवर उठणं, वेळेवर जेवण घेणं, पर्टिक्युलर एक टाइम टेबल रोज असणं, भरपूर पाणी पिणं, रोज एक्सरसाइज करणं, योगा करा, मेडिटेशन करा. त्याचबरोबर काही रिलॅक्सेशन टेक्निक्स आहेत त्या रोज केल्या पाहिजे. ब्रीदिंग टेक्निक्स आहेत त्या केल्या पाहिजे, जेणेकरून आपल्याला स्टेबल राहायला मदत होते. याचबरोबर जर असं वाटत असेल की नाही तरी पण मला जमत नाही आहे किंवा मला त्रास होतो आहे तर मेंटल हेल्थ प्रोफेशनचा सहारा घ्या. त्यातनं कसं निघायचं आहे त्याच्याबद्दल ते तुम्हाला मदत करू शकतील. याबद्दल अजून जाणून घ्यायचं असेल तर आमच्या केळकर क्लिनिकच्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता. आणि त्याचबरोबर याबद्दल अजून माहिती हवी असल्यास आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ते तुम्हाला रेग्युलर व्हिडिओज तुम्हाला मिळत राहतील. धन्यवाद.